चेन्नई सुपर किंग्स हा संघ म्हणजे केवळ एक टीम नाही, तर तमाम क्रिकेट प्रेमियांच्या भावना आहेत। पिवळ्या जर्सीत मैदानात उतरलेला प्रत्येक खेळाडू चाहत्यांच्या हृदयात घर करून जातो। पण या मोसमात काहीतरी हरवतंय। मैदानावरचा तो उत्साह, ती धार आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सतत जिंकण्याची सवय। या IPLच्या सुरुवातीपासूनच चेन्नई काहीसं गोंधळलेलं आणि हरवलेलं वाटतंय। चाहते मनातल्या मनात विचार करत होते, आता काहीतरी बदल व्हायला हवा। आणि तो बदल झाला, पण एका वाईट बातमीच्या रूपात। नमस्कार, मी अंजली आपलं स्वागत करते पोलखोलमध्ये। ऋतुराजला 30 मार्च रोजी गुवाहाटीत राजस्थान रॉयल्स विरुद्ध फलंदाजी करताना डाव्या हाताच्या कोपराला तुषार देशपांडेने गोलंदाजी केलेला चेंडू लागला होता। त्यामुळे त्याच्या कोपरामध्ये फ्रॅक्चर झाले आहे। यामुळेच ऋतुराजला या हंगामातून बाहेर व्हावे लागले आहे। त्यामुळे 43 वर्षीय धोनीने पुन्हा नेतृत्वाची धुरा सांभाळली आहे। दरम्यान आता IPL 2025 मधून बाहेर झाल्यानंतर ऋतुराजची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे। त्याने सांगितलं आहे की तो जरी IPL मधून बाहेर झाला असला तरी तो संघासोबत असणार आहे। चेन्नई सुपर किंग्सने सोशल मीडियावर ऋतुराजचा व्हिडिओ शेअर केला आहे। या व्हिडिओमध्ये प्रतिक्रिया देताना ऋतुराज म्हणाला, हॅलो, ऋतुराज बोलतोय। दुर्दैवानं झालेल्या कोपराच्या दुखापतीमुळे उर्वरित IPL हंगामाला मुकावे लागणार असल्याने खूप वाईट वाटत आहे। पण आतापर्यंत तुम्ही दिलेल्या पाठिंब्यासाठी धन्यवाद। हो, आम्ही सध्या संघर्ष करत आहोत, पण आता तरुण यष्टिरक्षक म्हणजेच MS धोनी संघाचे नेतृत्व करणार आहे। आशा आहे की गोष्टी बदलतील। मी संघासोबत असणार आहे आणि त्यांना खरंच पाठिंबा देत राहणार आहे। नक्कीच मला आता जी परिस्थिती आहे त्यातून संघाला बाहेर काढायला आवडले असते, पण तुम्हालाही माहित आहे की काही गोष्टी नियंत्रणात नसतात। मी म्हटल्यानुसार मी संघाला डग आउट मधून पाठिंबा देत राहणार आहे। आशा आहे की आमच्यासाठी उर्वरित हंगामच असेल। आभारी आहे। ऋतुराज चेन्नईच्या फलंदाजी फळीतील प्रमुख खेळाडू आहे, पण आता चेन्नईला यापुढे त्याच्याशिवाय खेळावे लागणार आहे। त्याने या हंगामात 5 सामन्यात 122 धावा केल्या आहेत। दरम्यान MS धोनी आता 2023 नंतर पहिल्यांदा चेन्नई सुपर किंग्सचे नेतृत्व करताना दिसणार आहे। त्याने गेल्या वर्षी ऋतुराजच्या खांद्यावर नेतृत्वाची जबाबदारी सोपवली होती। ऋतुराजच्या नेतृत्वात चेन्नईने गेल्या वर्षी 7 विजय आणि 7 पराभवांसह 5वे स्थान मिळवले होते। आता धोनीचा अनुभव आणि संघातील तरुण रक्ताचं संयोजन CSKचं नशीबच पालटू शकतं। शेवटी एकच, जरी ऋतुराज बाहेर गेला असला तरी थाला परतलाय, आणि जेव्हा धोनी मैदानात उतरतो तेव्हा सामना नाही, इतिहास घडतो। अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा।